हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आशीर्वादित आहात. पुन्हा एक बार डॅडी आहेत, आपल्या लेकरांना भेटण्यासाठी आलेले आहेत, बोलण्यासाठी आलेले आहेत. ज्यांना मिठीत घेण्याची गरज आहे त्यांना मिठीत घेणार आहेत, ज्यांना प्रेम करायची गरज आहे त्यांना प्रेम करणार आहेत, ज्यांना मारायची गरज त्यांना मारणार पण आहे. हालेलुया. बाबा आपल्यामध्ये आहे. आज वचन आहे मीका 4:5. मीका 4:5. मीका 4:5. थँक्यू जीसस. मीका 4:5 खूप इम्पॉर्टंट वचन आहे, आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. वाचा मीका 4:5. मीका 4:5. मीका 4:5. सर्व राष्ट्रे आपापल्या दैवताच्या नावाने चालत आहेत, पण आम्ही परमेश्वर आमचा देव त्याच्या नावाने सदा सर्व काळ चालू. आमेन, आमेन, आमेन. नाही का? मीका 4:5. सर्व राष्ट्रे आपापल्या दैवताच्या नावाने चालत आहेत, पण आम्ही परमेश्वर आमचा देव त्याच्या नावाने सदा सर्व काळ चालू. आमेन, आमेन. फक्त आजच्या दिवसासाठी नाहीये, सदा सर्व काळ. हालेलुया. सर्व राष्ट्र आपल्या दैवताच्या नावाने, कुणी कुणाचं नाव, कुणी कुणाचं नाव, कुणी कुठल्या मंत्री त्याच्यासाठी दैवत असतो, कुणी कुणासाठी स्वतःचा पोझिशन असतो, कुणाला आपली नोकरीच त्याच्यासाठी देवापेक्षा श्रेष्ठ असतो, कुणाला काय. पण आम्ही मात्र आतापासून सदा सर्व काळ आमच्या परमेश्वराच्या नावानेच चालणार. हालेलुया. सगळे आपल्या गोष्टींमध्ये आनंद करायला, सगळे आपल्या गोष्टींमध्ये जय जयकार करायला, पण आम्ही आमच्या देवाच्या नावाने जय जयकार करणार. हालेलुया, हालेलुया. कुणाच्या नावाने जय जयकार करणार? आमच्या देवाच्या नावाने. कोण तुमचा देव? हालेलुया. येशूच्या नावाने मी जय जयकार करणार. फक्त आज नाही, सदा सर्व काळ. बायबल म्हणते जे लोक त्याचं नाव घेतात ते लोक आशीर्वादित आहेत. ज्याला ख्रिस्त प्राप्त झाला त्याला जीवन प्राप्त झाले. हालेलुया. ख्रिस्त प्राप्त होने का जोग नहीं है. कृपा पावलेला मी लोक है, कृपा पावलेला मी लोक है. कारण प्रेषित 4:12 मध्ये काय म्हणते बघा. प्रेषित 4:12, Acts 4:12. प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय 12 वचन. प्रेषित 4:12. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. हालेलुया, हालेलुया. आणि तारण दुसरा कोणाकडून नाही. कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. हालेलुया, हालेलुया. आकाशामध्ये असं म्हणले नाही, आकाशाखाली आणि मनुष्यामध्ये. पॉइंट टू बी नोटेड. म्हणजे आमचा बाबा कुठे आहे? हालेलुया. समजलं पॉइंट? दुसरा कुठल्याच नावामध्ये तारण नाहीये. तारण देणारं एकच नाव आहे, ते म्हणजे प्रभू येशू. दुसऱ्या कुठल्याच नावामध्ये तारण नाहीये. आकाशाखाली आणि पृथ्वीमध्ये दुसरा कुठलं नाव दिलेलं नाही. किती लोक असू दे, किती नाव असू दे, किती काय असू दे, येशूच्या नावानेच तारण आहे. हालेलुया. येशूच्या नावानेच तारण आहे. कारण त्यासाठी त्यानं स्वतःला दिला, क्रॉसवर गेले आणि जिंकले. आज आम्हाला मोकळे केले. दुसऱ्या कुठल्याच नावाने तारण नाही. म्हणून म्हणतात सगळी कुठल्या गोष्टीमध्ये रुबाब मारू दे, घमंड करू दे, काय पण करू दे, आम्ही मात्र आमच्या बाबाच्या नावानंच घमंड करणार. आता आणि सदा सर्व काळ. आता वाचूया आपण इर्मिया 9:23 आणि 24. इर्मिया 9:23 आणि 24. Jeremiah 9:23 and 24. इर्मिया 9:23 आणि 24. इर्मिया 9:23 आणि 24. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. एक मिनिट. ज्ञानी लोकांसाठी ज्ञान त्यांचा देव आहे. बरोबर आहे? ज्ञानी लोकांसाठी ज्ञान त्यांचा देव आहे. परवा आमच्या भाऊ एक कालच मला बोलत होते सकाळी फोन करून. त्यांची आई आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे.
त्या लोकांनी डॉक्टरांशी बोलत होते, त्याचे भाऊ वगैरे. मग ते म्हणे त्याला, डॉक्टर आम्ही तुमच्यामध्ये देवाला बघतो. बोलतात ना कोण पण, डॉक्टर आम्ही तुम्हाला डॉक्टर म्हणून बघत नाही, तुम्हाला देव म्हणून बघतो. तर त्या माणसाने काय म्हणावं, असलं काय बोलायचं नाही. काय बोलतं, असलं की इमोशनल भाषा बोलायचं नाही, सायन्स बोलायचं, सायन्स. आता याच्यासाठी देव कोण आहे? ते सायन्सला पुढं काय करेल काय करेल. हालेलुया. काय म्हणते बायबल, ज्ञानाने आपल्या ज्ञानावर अभिमान बाळगू नये. अभिमान कशावर आहे? देव काय नाही, मी शिकलो, मी डॉक्टर आहे, बोलायचं सायन्स बद्दल बोल, देवाबद्दल बोलायचं नाही. पुढे, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने बलवानाने आपल्या बळाचा आहे, मी बघून घेतो. किती त्याला बोलच त्याचा देव. काय काय खातात, काय पितात, लिटर लिटर दूध, बदाम का पिस्ता खा, काय 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 काय. हा, माझं मी चिकन खाणारे का बलवान होत नाही. हालेलुया, हालेलुया. मला मग कसं काय म्हणून होईल रोज लागतं. असं काही ओरडत पाहिजे, लोणचं सारखं पाहिजे, पण पाहिजे असं नाही आहे की फक्त शुक्रवारी खायचं, नाही तर फक्त रविवारी खायचं. अख्ख्या घर वाट बघते रविवार आले की आमच्यात काहून कंटाळतो. काय स्पेशल म्हणून रविवार आमचं स्पेशल असतं. एकदम एक्स्ट्रीमली स्पेशल जेवण करतो मी रविवारची, साधन असतं. हालेलुया, कारण रोज असते. हालेलुया. आता काय म्हणतात, बलवानाने आपल्या बलावर, पुढे श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. श्रीमंताने आपल्या श्रीमंतीवर अभिमान बाळगू नये. म्हणतात ना, मला काय कमी आहे, पैसा. पैसा बोलत आहे, तर पैसा बोलत नाही. हालेलुया. म्हणतात ना, श्रीमंत काय म्हणतात, पैसा. माझ्याकडे पैसा आहे, मी काय पण करू शकतो, मी काय पण घेऊ शकतो, काय पण. लक्षात घे, रियालिटी आहे. ज्याला शुगर फॅक्टरी असते, बिचारा साखर तोंडात पण घालू शकत है की नाही हो. शुगर मिल असतं त्याला, एवढं मोठं मिलाचा मालक, आणि साखर तोंडात पण घालू शकत नाही. असतात ना, असतात की नाही. तेलाचा ओनर, काय इकडं तेलाची हे, तिकडं तेलाचं आहे, होलसेल मध्ये विकणारा माणूस, तेल खायचं नाही. काय झालं रे, खायचं नाही, शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, हे आहे, ते खायचं नाही, तळलेलं खायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाहीये. काय सांगते, धनवानाने आपल्या धनावर घमंड करू नये. धनाने कुणी आपलं जीवन विकत घेऊ शकत नाही. धनाने कुणी थार विकत घेऊ शकत नाही. धनाने कुणी येशूला विकत घेऊ शकत नाही. हालेलुया. माहित नाही लोकांनी केले. देवाचा दान कुणी पैशाने विकत घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला बोललो होतो, नंतर वाचा प्रेषित 8व्या अध्यायामध्ये आहे. सिमियोन नावाचा एक व्यक्तीने पैसे देऊन देवस्थान विकत घ्यायला गेला. देवाने म्हटलं, देवाच्या सेवकाला, हे जा रे, काय मागायलास पैशाने, तुझा पैसा तुझ्यासाठी देव असेल, माझं देवाला कोणी पैशाने विकत घेऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या देवाला कोणी पैशाने विकत घेऊ शकत नाही. म्हणून म्हणते, धनवानाने आपले पैसे बद्दल रुबाब करू नये. म्हणून म्हणते, सगळी आपल्या गोष्टीवर रुबाब मारतात, आम्ही आमच्या देवाच्या नावाने रुबाब मारतो. ते 24व्या वचनामध्ये वाचा. बाळगायचा असला तर मी दया करणारा, पृथ्वीवर प्रेम दया आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा. आमेन. काय म्हणतात, घमंड करा. मी लई घमंड करते या गोष्टीवर, लई घमंड करतो. नाही म्हणजे एक्स्ट्रीमली जास्त करतो, घाबरत नाही अजिबात कोणाला घाबरत नाही. मला एक माहिती आहे माझ्या जीवनाबद्दल, माझ्या पाचारणाबद्दल. मला कुणी चांगलं म्हणणार नाही, रेअरली कुठं तिथं तात्पुरतं असते सगळं. मला कन्फर्म माहिती आहे गोष्ट. माझ्याकडे जास्त लोक कुणी कधी चिटकून राहू शकत नाही. नो बडी कॅन स्टे विथ मी. क्लिअर मी तुम्हाला समाजाला ऐकायचं होतं, मी तुमच्याशी क्लिअरली बोलू शकतो. कुणी असू दे, मला जीवापेक्षा जास्त प्रेम करणार, पण माझ्या बरोबर ते लोक टिकत नाहीत. ही माझा बाबाचा आवेश आहे. नवऱ्याला आवडतं का दुसरं कोणी जास्त बोललेलं बघितलेलं, हल्लं आवडते? कोणीच नाही. सगळे मला जीवापेक्षा जास्त प्रेम करतात, एवढे मला मानतात, एवढ्या गोष्टीवर मला करतात, लई मला चिटकूनाचा प्रयत्न पण करतात, कोणी टिकू शकत नाही. क्लिअरिटी आहे.
वचन सांगते, माझं बाबा मानतात तू माझी आहेस, तू माझी आहेस. मी बाबाची लई कमेंट करते, मी लई कमेंट करते त्याची, मी घाबरत नाही अजिबात. काय सांगते क्लिअरली, मला एसिकेचं वाचन आणि ते मला बोललं किती तर वेळा, माझं एकच एक काम करायचं, निघून जायचं, थांबायचं नाही. मी किती चांगलं केलं, मला काहीतरी देतील काहीतरी म्हणते, 1 रुपयाचा अपेक्षा करत नाही कुणाकडून. हालेलुया. 1 रुपयाचा अपेक्षा करत नाही कुणाकडून. लाखो लाख रुपये लोकांनी दवाखान्याला घालून बरं होत नाही, एक डेलिव्हरन्स प्रेयरला बरं होतात. कुणाकडून काही मागत नाही. देतात काय लोक, नाही असं नाही, पण ते त्यांच्यावर डिपेंड आहे. पण असं नाही की तू काय तर मला द्यायला पाहिजे, मेरीसाठी प्रार्थना केलं, मेरी बघी मेरी कधी पर्सनली हात झाला नाही की पोस्ट लोक बसल्या असं वाटत बसत नाही. समजा मी काय बोलायला, मी माझा भाग माझं काम करत जातो. जसं बायबलमध्ये येशूने म्हटले, तू असा सेवा कर, ही माझं काम आहे, मी केलं, निघून जा. मला कोणते शाबासकी म्हणली पाहिजे, चांगलं म्हणली पाहिजे, वाट बघत नाही. बोले ना येशूनी, एखादा मालक आहे आणि काम करणारा व्यक्ती आहे, तो शेतात राबून येतो घरी. हा कामगार दिवसभर शेतात काम करून करून संध्याकाळी घरी थकून येतो. मालकाबरोबर राहणारा कामगार हा. कुठला मालक म्हणेल का दिवसभर थकून आला असेल तू बस, मी तुला जेवण वाढतो? कोण मालक म्हणतो? हॅलो, तो दास मी आहे. मी किती पण राहू दे, मी किती पण काम करून येऊ दे, काय पण करू दे, मी आता अपेक्षा करत नाही मला कोणतरी वाढावे. माझं काम मी केलं. मी घरी आल्यानंतर उलट माझं काम काय, मालकाला वाढायचं. मी लेट थकून दिवसभर, मालक तुम्ही घरी खुर्चीवर बसला, आता मी पहिला जेवतो की नाही 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 नाही, हे माझं जीवनाचं पाचारण आहे आणि ह्याला मी ठाम असं शिक्का मारून घेतलेला आहे. म्हणून मी कधी रुसत नाही, कधी फुगत नाही, कधी कुणावर अप्पू करत नाही. आले तुम्ही या, जाताना किसतो, जाऊ नका मर्शीला. हालेलुया. पण कधी नाही, आता आलं, आता आठवण आलं का लई लोकांना भीती. मी म्हटलं देवाने सांगितले संकटाच्या वेळी मला हाक मार. बरोबर आहे की नाही? सुखात असताना तुला माझी आठवण आली नाही ना, थँक्यू. संकटाला आठवण आली ना, आठवण तरी आली ना, ये. हालेलुया. माझं काय, मी कधी रुसत नाही, फुगत नाही. देवाचं वचन काय म्हणते, अभिमान बाळगायचं जर तुम्ही त्याला जाणता, जो प्रेम करणारा, दया करणारा, तो वाचवणारा, त्याच्या नावामध्ये तारण आहे, त्याला तुम्ही जाणता, याबद्दल अभिमान बाळगा. पूर्ण सिग्नल आहे, लायसन्स आहे. या पॉइंटसाठी काय दिले देवाने? लायसन्स दिले. अभिमान बाळगा, घमंड करू नका असं म्हणत नाही, घमंड करा. कशासाठी केले पाहिजे? बुद्धीसाठी, ज्ञानासाठी, धनवान म्हणून, लय सुशिक्षित आहे म्हणून, मी लय देखणं आहे म्हणून, किंवा लय देखणी आहे म्हणून, यासाठी नाही. तुम्ही मला जाणता म्हणून अभिमान बाळगा. म्हणून मी का 4:5 मध्ये म्हणते, सगळी आपल्या आपल्या गोष्टीवर घमंड करतात, त्याच्या नावाने जगतात. आम्ही आमचा देव परमेश्वर, त्याच्या नावाने आखान युगान युग जगणार. त्याच्यासाठी नाहीये काय तर त्रास आला म्हणून युगान युग त्याच्याच नावासाठी आम्ही जगणार. स्वतःला तयार करा. मी परत सांगतो, लई आनंदाचं जीवन आहे गं. इतकी आनंदाचं जीवन आहे ना, काही समजत नाही. दिवस आहे का रात्र आहे का, काय व्हायला लागले, काय चालले, काही फरक पडत नाही. दारू पी लोक जिंतील बोलतात, हे आत्मेचं हे काही समजतच नाही. कुठं पाय पडले काही समजत नाही. हालेलुया. बाबा म्हणते ना, दारूने मस्त होऊ नका, आत्मेने मस्त व्हा. पौराणिक बोलले स्पष्टपणे. हालेलुया. कायम तुमची यासाठी स्पेसिफिकली काय बघत, तांबा तुमच्या समस्या जरा जातो, विचारून येतो, बोलायची गरज नाही. बोलले पटक उघडते तोंड. हालेलुया. कशाना? हालेलुया. लोणचं काढला, पाणी काढायचं नाही तोंड. लोणचं तुम्ही केलं. कोणी म्हणू शकतात का मी लोणच्याला, आंब्याला त्याचा मसाला तुम्ही वेगळं करू शकतो, त्याच्या टेस्ट आंबे मी जाऊ देणार नाही? कोण म्हणू शकतात? ते मुरल्यानंतर पाण्यात घालून धुवा किंवा पाण्यात भिजत घालून खाडा, ते आंबच खाऊन बघा की ते सगळ्यांना टेस्ट येतो. माझं पाणी. हालेलुया. काय होतं त्याला? सगळ्यांच्या टेस्ट आंब्यात मुरलेला असतो, आत पण गेला. तसं तुम्ही आणि मी पाहिजे, बाबाच्या आत्मेमध्ये मुरलेले पाहिजे. मी म्हणतो ना, काही मागू नका दुसरं, काय तो पाहिजे.
पाहिजे. हालेलुया. का देवाचं वचन असं म्हणते की आम्ही इथून पुढं सदा सर्व काळ त्याच्याच नावाने जगू. की दानिएल 11:32 काय म्हणते बघा. दानिएल 11:32. दानिएल 11:32. 11:32. दानिएल 11:32. काय झालं? बायबल म्हणते या ठिकाणी वचन असं मिळालं. दानिएल 11:32. करारा संबंध ना. जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील. पहिली पाठ काय आहे? करारा संबंधाने दुष्ट वर्तन करतात हा त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील. आज मी मगाशी काय सांगितलं स्टार्ट व्हायच्या आधी? देवाच्या नावाने मंदिरामध्ये राहणारे लोक पापाने भरलेले आहेत. आज कितीतरी लोक पापाने भरलेले आहेत. प्रभू भोजन देतात पूर्ण पापाने भरून, वचन सांगतात पापाने भरून. ह्यांना भीती वाटत नाही. ह्यांना वाटते माझं आहे मी काय पण करू. लोकांना लायसन्स मिळाला पश्चाताप करायचं. काय होतं? पाप करायचं, मुद्दाम सगळ्यांना जायचं, येशू क्षमा कर, पश्चाताप करतो आणि घेतो कम्युनियन. माहित नाही ना काय होणार आहे लोकांचा, कुठे जाणार आहे ते लोक यांना माहित नाही. करारा संबंधाने जे चुकीच्या गोष्टी करतात त्यांचा नाश आठवण आहे. काय सांगते बायबल? करारा संबंधाने दुर्वर्तन करणारे यांची जडती देवा बरोबर आहे. करार आहे ना हा? करार आहे की नाही? देवाबरोबर जोडून राहणे, जगणे. करू नको सगळं सोडा, जावा तिकडे जगामध्ये पटकन फिरा जावा. देवाचं नाव घेऊन चर्चमध्ये बसून पाप करण्यापेक्षा बाहेर पडायला जावा पाहिजे ते करा. चर्चमध्ये बसून डोंगीपणा, मी प्रभूच आहे, मी पवित्र आहे, मी हे आहे ते आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, आणि पाप करणाऱ्या लोकांनो जरा जागे व्हा. स्पष्टपणे बायबल म्हणते ते करारासमोर दुर्वर्तन करतात त्यांची काय वाईट होईल पुढं. पण जे लोक आपल्या देवास ओळखतात Amen. ते बलवान होऊन थोर कृत्य करतात. Amen. हालेलुया. करारा संबंधाने वाईट करणाऱ्या लोकांचा मगाशी बोललो मी. देव बाप्पा ज्याला मिठीत घ्यायची करते मिठीत घेणार, ज्याला प्रीतीची त्याला प्रेम करणार, ते मला पप्पी पण देणार म्हणून. हालेलुया. आणि ज्याला ह्याची कर त्याला हे पण देणार. देवाचा मार आवाज येत नाही. हालेलुया. आवाज येत नाही, पडला ना उठत नाही. देवाचा मार जबरदस्त असतो. तर काय म्हणतो? करारा संबंधाने भ्रष्ट करणाऱ्या लोकांचा धडाका देवाकडून त्यांना पडणार आणि त्यांचा नाश होणार. आणि जे लोक त्याला जाणणार ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. हालेलुया. हालेलुया. जे लोक त्याला जाणतात ते बलवान होतात. पहिली गोष्ट. आज लोकांना बलवान व्हायला वेळ नाहीये. हाय का वेळ? हॅलो. बलवान व्हायला वेळ नाही, थोर कृत्य करायला पाहिजे. होतात? होतात का? बिर्याणी करायचंय, भात राईस तरी पाहिजे. तू व्हेज कर रे, चिकन कर, मटन कर, फिश कर, अंड कर, कुठलं पण कर. बिर्याणी तर पहिला तांदूळ पाहिजे. पाहिजे ना बेस? आता तुम्ही म्हणत तांदूळ नाही मी बिर्याणी करणार. ओके, आता हाय दुसरं काय काय तरी आहे. पण काय ते कशाची पण बिर्याणी ते मेन बेस आपल्याला लागतो. त्यामध्ये तुम्ही जे ऍड करता त्याच्यात त्या गोडची बिर्याणी करतात, गव्हाची बिर्याणी करतात, भरपूर प्रकार आहेत. पण जे मेन आहे बेस ते पाहिजे. ते नाही नुसतं मी चिकन मटन खात आणि बिर्याणी म्हणतो होते का? सो बलवान होण्यासाठी पहिली गोष्ट जे लोक त्याला जाणतात, त्याला ओळखतात, देवाला ओळखणे महत्त्वाची आहे. मी का 4-5 काय बघितलं? सगळी आपल्या आपल्या देवदेवताच्या नावाने जगतात. आम्ही आमच्या देवाच्या नावाने जगणार. जगणार कधी तुम्ही? जेव्हा तुम्ही त्याला जाणून घेता. तो त्रेकन म्हणते जो परंपराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सावली? देवामध्ये लपून राहणे, त्याच्या सावलीत राहणे. आम्ही नाही, तो दिसतो.
हालेलुया. मी तर काय म्हणते, जो परमेश्वराला ओळखतात ते बलवान होतात. पहिला ओळखा, डॅडीला पूर्णपणे ओळखा, तुम्ही भित्र जीवन जगणार नाही. तुम्ही रडत 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 कायम एक बसलेला असतो 12 महिने रडवायला, त्याच बघत बस आयुष्यभर त्यालाच बघ. यांचं वाटते तोच जीवन आहे, बाकी काही नाही आहे जीवनात. एखादी व्यक्ती, एखाद्या गोष्टी, एखादा वस्तू आहे त्याकडेच लक्ष. हे सैतानाचा डंपेच आहे. तुम्हाला वाढू देऊ नये, तुम्ही प्रभूमध्ये स्ट्रॉंग होऊ नये, तुमचं जीवन उद्ध्वस्त करा आणि कुठंतरी दुसऱ्यावर तुम्हाला फोकस करून ठेवते. प्रार्थना केल्या नाही का? परवा दिवशी मुलगीचा मला मेसेज आला. प्रार्थनेतली मुलगी, त्याला एवढा त्रास, देवाच्या कृपेने प्रार्थनेच्या द्वारे त्याला डेलिव्हरन्स मिळाला, सगळं झालं. त्याला काय काय गोष्टी मी सांगितले त्याप्रमाणे त्याच्यासाठी दार उघडले, भरपूर सेवा त्याची सुरू झाली, सगळं झाली. आता तर सेवा करायला 4 दिवस ती प्रेयर केली नाही. म्हणे पटेल का तुम्हाला? 4 दिवस ती प्रेयर केली नाही. काय तरी बहाणा सांगते. घरात म्हणजे बिझनेस मध्ये अकाउंट्स होता, दिवसभर कोण अकाउंट बघतात? कोण? काय नाहीये, देवाला जाणले नाहीत. जे देवाला जाणतात ना त्याच्यामध्ये बलवान होल्याशिवाय राहत नाही. बाकी काय म्हणते, जे त्याला जाणतात, जे त्याला ओळखतात ते पहिला बलवान होतात, मग ते थोर कृती करतात. थोर कृती, एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग्स, मोठ्या गोष्टी ते करतात. इंग्लिश मध्ये डू ग्रेट एक्सप्लॉइट्स, महान कार्य ते करतील. जर आम्ही देवाला ओळखलेच नाही तर आम्ही बलवान होणार नाही. आम्ही जेव्हा देवाला ओळखून बलवान होतो आम्ही महान कार्य करू शकणार नाही. पण लोकांना आता देवाला ओळखायला पण नको, बलवान व्हायला पण नको, नुसतं चिन्हाने चमत्कार करायला पाहिजे. होते का असं? सगळ्यांना वाटतं मी पण प्राप्त केलं असं व्हायला पाहिजे, मी पण प्राप्त केलं असं व्हायला पाहिजे. मला लोक विचारतात, सिस्टर तुम्ही प्रोफेसी करता, तुम्हाला कसं समजते? हालेलुया. मला विचारतात, हाऊ यू नो? तुम्हाला कसं समजते? अनोळखी व्यक्ती कोणीतरी समोर तुम्ही बोलता, पटापट बोलता, त्याच्या जीवनाबद्दल कसं समजते? अरे म्हटलं माझे डॅडी बोलतात. कसं बोलतात? शब्दाने बोलतात का जवळ बोलतात, कानात बोलतात? कारण असे माझ्या जवळ मला लोकांनी अनुभव घेतलेला आहे. 200 लोक असे एकदम एकांतरी प्रेयर करायला, एकेकांतरी प्रॉफेसी सगळे उडून पडायला लागले, प्रार्थना व्हायला लागले, सगळे रडायला लागले, सगळे साक्ष द्यायला माझ्याबद्दल बरोबर बोलले, माझ्याबद्दल बरोबर बोलले, ज्यांचं तोंड काय आयुष्यात बघितलं नव्हतं. ही बघायची मित्रपणा काय काय रात्रभर पोरीने मला इंटरव्ह्यू घेतली. कसं काय झालं, कसं काय तुम्ही सांगता, कसं काय तुम्हाला समजते, कसं काय होते? हालेलुया. जेव्हा तुम्ही तुमच्या देवाला ओळखता तुम्ही बलवान होता. जेव्हा तुम्ही बलवान होता तुम्ही थोर कृत्य करता. हे आपलं काम नाहीये, हे आपलं काम नाहीये. मी म्हटलं ना काल बसत असो, जवळपास 1.5 वर्षात कमीत कमी 7 ते 8 कुटुंबांना मी बांधलो. 7 ते 8 कुटुंब, नवीन लग्न झालेले नवरा बायको नाही. हालेलुया. वेल एज्युकेटेड डॉक्टर, वकील, देवाची सेवा करणारे लोक, असले मोठे मोठे लोक. 8 कुटुंबामध्ये पोखळ, आतला पोखळ, बाहेरून घर दिसायला लागले, आत घुस गेलं आणि सगळं पोखळ करून टाकले, कधी पडत माहित नाही. आलं डायव्हर्स परत आलं. एकच वेळा प्रेयर, एकच वेळा काउन्सिलिंग. आज इतकी मला माझी मुलगी साक्ष सांगत होती, त्याला माहित नाही मी काय केलं यांच्या जीवनामध्ये. मला म्हणते मम्मी तुला माहित आहे का, ते लय रिच आहेत बाई, ते लय पेशेवर आहेत बाई. म्हटलं दोघे नवरा बायको एकदम हायर अथॉरिटी मध्ये चांगलं काम करतात, चांगलं पेशेवरच आहे. मग ती म्हणायला लागली तुला माहिती आहे कोल्हापूरमध्ये जेवढे मोठे मोठे हॉटेलमध्ये आहेत ना, त्या हॉटेलमध्ये दर संडेला ते असतात. दर संडेला कुठलं, आता ही पण सगळं मोठ्या मोठ्या हॉटेलला जाते वगैरे दिसतात ती. आता ही गरीब आहे माझी पोरगी. मला म्हणते म्हटलं असं बघितलं, येस म्हटलं, ग्लोरी टू जीसस म्हटलं. हालेलुया. जे मी तुटण्यासाठी आले होते, मला इथे बैठायला आलेली ती बहीण इतकी रडत होती, इतकी बैठत मला आणि मला म्हटली 18 वर्षाआधी त्या बहिणीला कुणीतरी माझ्याबद्दल सांगितले होते ना. कधी? 18 वर्षाआधी जेव्हा तिचं लग्न झालं, नवरा बायकोचं उडायला लागलं, कटकं उडायला लागलं, तेव्हाच कुणीतरी त्यांना सांगितले अमुक अमुक सिस्टर आहे त्यांच्याकडे जा, प्रे करून घ्या, तुझं जीवन चांगलं होईल. प्रेस्टीज का सवाल है, बड़े लोग छोटे लोगों के पास नहीं आते,
बरोबर ना? मोठे लोक येतात आमच्यासारख्या छोट्या लोकांकडं नाहीये, त्यांना कमी पण आवडत नाही, यांच्या या बाईकडे काय जायचं. हालेलुया. बिचारी करता करता 18 वर्ष गेले. 18 वर्षात एवढ्या त्याच्या जीवनात नुकसान झालं. 18 वर्ष रडत दुःखात कष्टात गेले. ज्या दिवशी मला भेटले आणि प्रे करते ना, पहिला शब्द काय म्हटलं, माय गॉड, का मी तुम्हाला 18 वर्ष आधी भेटलो नाही. हालेलुया. मोठा प्रश्न. कसं देवाचं का म्हटलं, बाई देर आहे दुरुस्त आहे, आता का होईना आलीस. आता तरी टोकाला होते, दोघे पण डायव्हर्स घ्या. सगळं गुंडाळून मी जाणार होती. नवरा म्हटलं, मी गुंडाळून मी माझ्या बाबाकडे जाऊन राहतो, जा तुझं तू जा, माझं मी जातो. मुलं का सांगायला लागलो, जे लोक देवाला ओळखतात ते बलवान होतात. बलवान जर जीवला जायला लागत नाही, वॉकिंग करायला लागत नाही, चांगलं सगळं काय बसवी तर बाबाकडे बसायला लागतं. हालेलुया. लय छान बाबाकडे बसून मिट्टी मारायला लागतं बाबाला. बाबाकडे एकदम त्याचा सगळा रास घ्यायला लागतो. सगळ्यांना बाबा देतात का हो? सगळ्यांना देतात. हा, आई वडिलांना पण फेवरेटिझम असतं मुलांवर. हा, आता सिस्टर बघा, पोरगीला एवढं प्रेम केलं मी आयुष्यात कधी बघितलं नाही. बसता उडता पोरगा, बसता उडता पोरगा. हालेलुया. पोरगा 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 बा. हालेलुया. हाय तशी लय लोक आहेत अशी. तसं आम्ही बाबाकडे जेव्हा बसतो ना, आम्ही व्हेरी स्पेशल आहे. तर माझ्यासारखं ते बाबा फेवर करणार नाही का हो? जसं मी तुम्हाला बोललो, मी मीटिंगला गेलो होतो, सगळे म्हणलं, सिस्टर एवढं अनॉइंटिंग मीटिंग झालं, एवढे लोकांना डेलिव्हरन्स मिळाला, एवढे लोक अभिषेक झाला, एवढे लोक चांगलं झालं, बुंदू लागलेलं म्हणून इकडं उभं तिकडं पडायचं, तिकडं पडायचं, काय काय होत होतं. लोक म्हणलं, किती दिवस फास्टिंग करून आला सिस्टर? म्हटलं, एकही दिवस केलेलो नाहीये. हालेलुया. व्हॉट? येस. हालेलुया. मला म्हटलं, कसं काय? अरे म्हटलं, माझ्यात काय आहे म्हटलं, तुम्हाला शिकवीन उपास प्रार्थना काय आहे. रिसेंटली मला बाबाने अशी बोलले, मी लय लोकांना म्हणायची, मी लय फास्टिंग करायची हो. वर्षातून 2 वेळा 40 दिवस उपास. आपण मला माहिती आहे, वर्षातून 2 वेळा 40 दिवसात उपास करायची, 21 दिवसात उपवास करायचे. निवडणूक आले 3 दिवस सलग, दिवस रात्र उपवास, 72 तास. कुठली पण निवडणूक असू दे, दिवस रात्र 3 दिवस उपवास करायचे. आठवड्यातून 4 ते 5 दिवस रेग्युलर उपवास असायचा माझा. ही माझा कंटिन्यू होता. रिसेंटली 2 वर्ष झालं, बाबा म्हटले, ते तू जहां तक मोडना है तोडना है, तू टूट गई अभी बैठ जा. उपवास कशासाठी करतात? नम्र होण्यासाठी. हालेलुया. काय म्हणतात, गोंताट मेस राखेत बस आणि ये. आणि मी सारखं म्हणते, पप्पा मला का करतो होत नाही, मला का करायला देत नाहीस असं. तर म्हणतात, तुझं काम झालं, यू हॅव डन. आणि मी 2 दिवसाआधी मी असंच प्रार्थना करत, आणि प्रार्थना पण एक काय तर ब्रेकफास्ट करत होतो, मस्त की नाश्ता करत असं बसलं, आले की बाबा आल्यात. आणि बरोबर 158 अध्यायमधून मला साईडला बघून बोलायला, पटेल तुम्हाला माझा अनुभव आहे 2 दिवसाआधीचा. कुठं तर आल्यानं जाऊन संन्यासी होऊन कुणाशी बोललो नाही, केलं मग देवाला, असं नाहीये. हालेलुया. घरात गॅस कट्टीकडे उभा राहून काहीतरी चहा करत होतं का ब्रेकफास्ट करत होतं, काहीतरी करत होतं, आणि आल्यात मस्तपैकी साईडला उभा राहून 158 अध्याय, एक वचन मला, बायबल आहे माझ्याकडं, बायबल बसलेली नाहीये तिथे, मी वचन काढून दाखवलं. ते वचन काय म्हणते, कर उपवास कशाला म्हणतात. आता बाकी सगळे उपवास करतात, त्याच्या जीवनामध्ये खरं उपवास नाहीये. तू जे करतेस ही तुझा खरं उपवास आहे. म्हटलं, डॅडी. हालेलुया. हालेलुया. काय पाहिजे, कोण साक्षी द्यायला पाहिजे हो, कोण बोलायला पाहिजे. हा, असं नाही की जास्त एक खातो, एक काहीतरी लागते, एक अर्धा कप चहा, एक काहीतरी. काय सांगायला लागलो मी, म्हटलो त्या लोकांना, म्हटलं बाई मी उपवास काय करत नाही, काय करत नाही, असं बघायला. हाऊ कॅन दिस थिंग हॅपन.
बाबाला उतरवलं. अरे नाही, मी म्हटलं त्याच्या कृपेने आहे. ओनली बाय हिज ग्रेस, ओनली बाय हिज ग्रेस. मी घमंड करून नाही, मी लय उपवास केलं, मी लय प्रार्थना केलं, मी लय केलं म्हणून असं मीटिंग झालं अजिबात नाही. मला काहीच केलं नाही, बाबा आले काम केलं. सगळे म्हणतात. मीटिंगच्या आधी पण लोक फोन करायला मला घाबरायचे. 2 दिवसाचा कॉन्फरन्स आहे, मोठा कॉन्फरन्स आहे, वुमेन्स कॉन्फरन्स, दुसऱ्या दिवशी मोठा फॅमिलीसाठी केवढा मोठा हॉल असं साईडला सगळं स्विमिंग पूल होते. हॉटेलमध्ये 3 स्टार हॉटेल होता ते. साईडला स्विमिंग पूल, सगळं मोठ्याचा मोठा हॉल आणि ढीकभर लोकांना वाटायचं सिस्टरना डिस्टर्ब करायची नाही, सिस्टर प्रेयरमध्ये असते. मी म्हटलं मी दिवस रात प्रार्थनेतच असतं म्हटलं, त्याचे काही सवालच नाही, ते काही बोलू नका म्हटलं. पण असं नाही की मी स्पेसिफिकली प्रेयरमध्ये कंटिन्यू आहे, पण त्यासाठी म्हणून मी सगळं बंद करून संन्यास येऊन बसलो कुठं, असं काही नाही. हम बाबा को लेके जाने वाले, बाबा हमको लेके जाने वाले. हालेलुया, हालेलुया. म्हणून काय म्हणतात, जे देवाला ओळखतात ते बलवान होतात आणि थोर कृत्य करतात. तुमचं वाला जरा मला पाठवा हो, जरा पाठवा, इकडे ट्रान्सफर करा. हालेलुया, हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे देवाला जाणा. तेव्हा तुम्ही देवाला जाणार, तुम्ही बलवान होणार. तुम्ही असं बलवान होणार, तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही. तोर कृत्य करण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन, असाइनमेंट घेऊन काही होत नाही. जेव्हा तुम्ही बलवान होता, ऑटोमॅटिक ते काम तुझ्या जीवनामध्ये करत असते. ऐकायला चांगलं होय, असंच होणार. पहिलं देवाला जाणं, त्याच्यामध्ये बलवान व्हा, ऑटोमॅटिक तुम्हाला काय घरी आम्ही नुसतं झाडाला असं म्हटलं झालं की रिकामी झाड आहे, फुलंच लागत नाही त्याला, दरा की बाबा एक फुल येऊ दे. हालेलुया. म्हणजे गुलाबाच्या झाडाला काही कळायला लागल्यात. हालेलुया. कसली कळायला लागल्यात, भरपूर. हालेलुया. कशानं होतं, परमेश्वर वचन म्हणते, जे कारण संबंधाने वाईट आहे, दुर्वर्तन करतात, त्यांची गाठ देवा बरोबर आहे. पण जे लोक देवाला जाणतात, आपल्या देवाला जाणतात, ते बलवान होतात आणि ते तोड कृत्य करतात. ते तुम्ही आणि मी व्हायला पाहिजे. हालेलुया. म्हणून मी 4:5 मध्ये म्हणते, सगळी कोणाच्या नावाने जाऊ दे, आम्ही आमच्या देवाच्या नावाने जगणार. का प्रियानो देवाचं वचन असं म्हणते? का आम्ही देवाला जाणले पाहिजे, का आम्ही देवाला ओळखले पाहिजे, का आम्ही प्रभूमध्ये बलवान व्हायला पाहिजे. एक छोटासा एक्झाम्पल आहे ते तुम्हाला मी आज दाखवते. मार्क शुभवर्तमान 5वां अध्याय, मार्क शुभवर्तमान 5वां अध्याय. पटापट 1 पासून लवकर वाचूया. जवळपास 20 वचनापर्यंत वाचायचं आहे. पटापट 5वां अध्याय 1 पासून. मार्क 5वां अध्याय 1 पासून पुढे. मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकरांच्या देशात आले आणि तो मछल्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. पहिली गोष्ट, 4थ्या अध्यायामध्ये येशूने महान चमत्कार केले. दुसऱ्या ठिकाणी होते तिथं लोक एवढे आलेले, चमत्कार झाला, सगळं सेवा झालं, सगळं झालं. अचानक येशू एकटे एका बोटीत बसले आणि गेनसरेतला निघून आले, म्हणजे दुसऱ्या साईडला गेले. लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. का तुम्हाला स्पेसिफिकली सांगायला मी, लक्षात ठेवा. हालेलुया. अचानक सगळ्यांना सोडली. आता आपण काय करतो, लय गर्दी झाली तिथं सांगतात ना, लय लोक आहेत, त्यांना काहीतरी करायला पाहिजे, इथं काहीतरी सेवा व्हायला लागते. पण येशू तिकडं थांबले नाही. एक बोट घेतली, त्यावर बसले आणि त्या नदीचा दुसऱ्या कडेला येशू आले. पुढे तो कबरात राहत असे व त्याला साखरदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. हालेलुया. जेव्हा येशू त्या गेनसरेतला आले, वळून आले, जमिनीवर येशू पाय ठेवले एक भूतग्रस्त माणूस समोर आला. तो इतका भयंकर होता तो माणूस, इतका वाईटात होता तो माणूस. त्याला कुणीही बांधून ठेवू शकत नव्हते. साखळीने बांधून त्याला बांधून ठेवायचे. बांधून त्याला बघितलं का कधी तुम्ही? तो सगळं तोडायचा आणि पळायचा. तो कब्रस्तानात राहत होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हते, त्याला काही सुद्ध नव्हता, त्याला काही ध्यानीमनी नव्हता, असला तो माणूस होता. पुढे, कारण त्याला पुष्कळ वेळा वेड्यांनी व साखरदंडाने बांधले असताही त्याने साखरदंड तोडू
तोडून टाकले होते हालेलुया. ऐका पुढे. व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते हा. आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. हालेलुया. हालेलुया. बेडे गाठली, बेड्यानं तुकडं तुकडं करायच्या, कुणालाही त्याला वटणीवर आणायला सामर्थ्य नव्हता. त्या माणसाला कंट्रोल करायला कुणालाच होतं. बेड्या शेवट आहे ना असलं बुद्धिग्रस्त लोकांना हे करायला, ते तो तोडायचा, साखळ्या तोडायचा, बेड्या तोडायचा, म्हणून कुणालाही त्याला कंट्रोल करता येत होता. असला तो माणूस होता. पुढे. तो नेहमी रात्रंदिवस कब्रामध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत हे त्याचं घर असे आहे, हे त्याचं घर आहे, कब्रस्तान. हा. व दगडाधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. आपल्याला शरीराला जरा लागलं कसं होते हो, ब्लड टेस्ट करायचंय असं करून म्हणतो ना आपण, टोचायला टोचायला एक काढायचं नंतर. आमचे नर्सेस लोकांना टोचायला लय मजा येते. टोचून घ्यायला एक गप्पी काय दुखते, काय 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 दुखत नाही, ताबा ताबा या इकडं, हात द्या एका मिनिटात टोचणं. यांना टोचायला गेले की हालेलुया. आणि टोचणारे लोक लई भीती असतात, स्वतःला टोचून घ्यायला. हालेलुया. आता ह्या माणसाला कुणालाही कंट्रोल करता येत नव्हता. कब्रस्थानात राहायचा, किंचाळायचा, वरडायचा. आपण जरा लागले की किती त्रास व्हायचा. दगडाने स्वतःला चेचून घ्यायचा, दगडांना स्वतःचं शरीर चेचायचा, कापायचा. भूताने पडलेला माणूस. पुढे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? म्हणून येशू म्हणलाय, भूत देवाला ओळखतात. हालेलुया. भूत देवाला ओळखतात म्हणून दत्तर कापतात, माणसं ओळखत नाही म्हणून मिजाशी मारतात देवासमोर. हालेलुया. माणसं ओळखत नाही म्हणून माणसं आता काय डायलॉग चालले म्हणे, येशू येऊन यांना सांगायला पाहिजे म्हणे, येशू यांना बोलायला पाहिजे म्हणे. येशू यांचं खुर्ची उलट, मी म्हणते खुर्ची काय तुलाच उलट करते. हालेलुया. काय घमंड म्हणतात ना, प्राइड कम्स बिफोर डिस्ट्रक्शन. नाशापूर्वी घमंड येतो. मग म्हणायचा डेंजर घंटी वाजायला आलाय, कुछ तो होने वाला है. हालेलुया. हालेलुया. इथे काय म्हणतात, या माणूस एवढा वाईटात होता, एवढा बेकार परिस्थितीमध्ये होता, जेव्हा येशू आले, येशूकडे गेला, पालत पडला, दंडवत गाठला, सैतानाला माझ्या डॅडी समोर झुकलंच पाहिजे. हालेलुया. तो किती घमंड करू दे, किती फुगू दे, किती उडी मारू दे, त्याला माझ्या बाबा समोर गुडघे टेकलंच पाहिजे, तो कबूल करायलाच पाहिजे की तोच देव आहे, दुसरा कुणी नाही. पडला. त्याला काय नाव सांगितलं होतं, येशू. मी कमकुवत व्यक्ती, माझं आयडेंटिटी कार्ड आहे बघ, मी येशू आहे. दाखवलं येशूने, मी कोण आहे, माझं नाव बघ, दाखवलंय. यो काय म्हणून हाक मारला, येशू परंपर देवाचा पुत्र. आमच्या लोकांना या पुत्राची जाणीव नाहीये, ओळख नाहीये. ओळख असलेले लोक त्याला जाणूनच घेत नाहीये. त्या नावामध्ये बलवान होत नाहीये, सामर्थ्यवान होत नाहीये. पण सैतान लागलेला माणूस पावत पडला, डायरेक्ट म्हणला, येशू परंपर देवाचा पुत्र. पुढे. मी तुला देवाची शपथ घालतो. कुणाचा शपथ? मला छळू नकोस. बघा, ह्याला पण माहित आहे, पिता आहे, हा पुत्र आहे. हॅलो. आमचे किती लोकांना पिता पुत्र पवित्रात्मा काय माहित नाहीये. ह्याला माहित होता, देवाचा शपथ घालून सांगतो, येशू तू परंपर देवाचा पुत्र आहेस. मला माहित आहे, मध्ये पडू नकोस बघ, तुला सांगायला लागलो. म्हणतात ना, भांडायला लागले, तू मध्ये पडायचं नाही, बघ जा बघ, तुला सांगतो बघ. सैतान बोलणार येशूला, तू मध्ये पडू नकोस, तू जा, देवाचा शपथ घालून तू जा. पुढे. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघ. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हाला या देशातून घालवू नकोस. अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकराचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूताने त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हाला पाठवून दे. बघा, विनंती म्हणजे काय आहे? प्रार्थना. हॅलो. विनंती सुनने वाले म्हणजे काय?
प्रार्थना ऐकणारा देव. हालेलुया. डुकराला, सैतानाला सगळं माहित होतं. सैतानाला पिता आहे म्हणून माहित होता, हा पुत्र आहे म्हणून माहित होता, प्रार्थना केली की ऐकतो म्हणून पण माहित होता. आमची लोक जर हे समजून गेले की धन्यवाद होते. है की नाही? है की नाही हो? बोला की शांत. हा? है की नाही? समजून गेले तर लोक आमचे किती आशीर्वादित होतील. ह्यो म्हटला मध्ये पडू नको, पहिला देवाचा शपथ घालून तर मध्ये पडायचं नाही. हा, तरी म्हणलं जर पडलास ना बाबा एक काम कर, म्हणा ना ते डोंगरावर चालला त्याच्यात घाल. कुठं घालव? याच्यात घाल. येशूची प्रार्थना असू तरी तुझं पण प्रार्थना ऐकतो. ऐकली, जा म्हटले पुढं. मग त्याने त्यांना परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकराचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. किती? 2000 डुकरे. एक डुकरात एक भूत शिरलं तर 2000 डुकरांमध्ये 2000 भूत. तो नाव काय सांगितला? सैन्य, लिजंड. हालेलुया. आम्ही आर्मी आहे एका माणसामध्ये. अहो बघितली, मी बघितली 12 भूतापर्यंत बघितली. एक भूत, 2 भूत, 3 भूत, 4 भूत तर कचरा आहे, हे काय नाही ते असं बघितले. पण एक जास्त नाही 12 भूत बघितले. एका माणसामध्ये लिजंड म्हणजे 2000 पेक्षा जास्त भूत. मग काय होणार माणसाची परिस्थिती? धडक जाऊन डुकरात शिरले, सगळं डुकर खाली पडले, सगळं गोंधळ झालं, सगळे मेले डुकर, काय झालं. आता बघा माणसाला कुठली बातमी लय आवडते माहितीये काय? पुढे बघा, वाचा. डुकरे राखणारे पळाले व त्याने गावात व शेतमळ्यात हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्याच्यात सैन्य होते तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्याच्या दृष्टीस पडला. एक मिनिट, काय झालं आता? डुकरांचा मालकाला जाऊन सगळे वेळ जाऊन कामगार होते ना, ते जाऊन सांगितलं असं झालं. सगळे गावकरी लोक पळत आलेत. त्यांनी बघितलं, काय बघितलं त्या लोकांनी? येशूच्या पायाजवळ जो भूतग्रस्त माणूस, अंगावर कपडे नसायचा. बघा देवाचं काम ना, मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं इन्स्टंट असते, फटाफट. कुठून आले असते मग येशू कपडे? हॅलो, येशू ते स्वतःसाठी कपडे, ड्रेस, पैसे घेऊन फिरत नव्हते, बरोबर? कुठून आले तरी कपडे? तो शुद्धीवर आलेला, अंगावर कपडे घातलेला येशूच्या चरणावर बसलेल्या लोकांना दिसला. आता ही आनंदाची बातमी आहे का वाईट बातमी आहे? लोकांना असली बातमी नको. हालेलुया. असली बातमी लोकांना नको. एक गाणं आहे इंग्लिश मध्ये, Whose report do you believe? We shall believe the report of the Lord. कुणाचा रिपोर्टवर तुमचा विश्वास आहे? आमचा विश्वास येशूच्या रिपोर्टवर. किसकी खबर पर विश्वास करोगे? विश्वास करेंगे प्रभु की खबर पर. म्हणजे देवाचा रिपोर्टवर आमचा विश्वास आहे. आज किती लोकांना येशूच्या रिपोर्टवर विश्वास आहे हो? ह्यो माणूस बरे झाला ह्याचा आनंद त्या लोकांना नाहीये. यांना दुसरंच राहिलं म्हणाल. पुढे बघा. आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकराविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यांना विनवू लागले. बघा काय रिक्वेस्ट करायला लागल्या? एखादा भूतग्रस्त माणूस कबरेत राहून त्याला कोणी धरायला होत नव्हता, तो त्रासात होता, त्याला बेड्या तोडून पडायचा, असला माणूस बरा झाला, शुद्धीवर आला, याचा आनंद त्या लोकांना वाटला नाही. त्याला भीती वाटल्याने लोकांनी काय केले? भीती वाटून म्हणाले बाबा तू जा, आमचं गाव सोडून निघून जा. आता ह्यो बरोबर आणि दुसरं कोण बरोबर होईल काय माहित. हालेलुया. लोकांना भीती. यांना माणूस बरे झालेला नाही, टेन्शन, काळजी नाही. डुक्कर यांची गेल्यात, यांची एवढी डुक्कर गेल्यात, ह्याची काळजी त्यांना. एखादा माणूस चांगला झाला, सेन्सवर आला, शुद्धीवर आला, याचा आनंद त्या लोकांना नव्हता. जेव्हा हे सगळे बघितले
येशूने बघितले. बघा, येशूचे जो असाइनमेंट असते, मी मागाशी तुम्हाला बोललो माझ्याबद्दल, देवाने एखादं काम मला दिले, ते काम पूर्ण करणे माझं काम आहे, थांबायचं माझं काम नाही. त्याने सर्टिफिकेट देतात का हार घालतात का चप्पल उचलतात हे बघायचे माझं काम नाहीये. माझं काम हे आहे, मी केलं आणि निघलो. त्या तयारीनेच येशू होते. या लोकांनी काय म्हणलं, बाबा जावा, आमचं गाव सोडा आणि जावा. दुसऱ्याने काय केलं असते, हो तुम्ही जाऊ नका, हो एवढा अवघड गोष्टी चांगलं केला, राहा आमच्या गावात, आमचं पण चांगलं होते. जे देवाला जाणतात तेच बलवान होतात, सगळी नाही. सगळ्यांसाठी हा वेगळा. पुढे मग तो मचुरावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्या जवळ राहू द्या. परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयाकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो शुद्धीवर आला, सगळं चाललंय, लोक म्हणते येशूला जा. बाबा म्हटले टाटा बाय बाय, ज्या कामासाठी आलं माझं काम झालं, आता जातो. हालेलुया. ज्या बोटीतून आले, बोट तिथं तयार होता, गेल्यात. कोण होते का चेले बेले चमचे पाठीवर? एकटेच. हालेलुया, एकटेच होते. एकटेच आले, काम केले, रूप बघायला लागल्या. खरंच आहे, मी एकटेच गेल्यात नाही. हालेलुया, विचार केलीस ना? हालेलुया, एकटेच. वन मॅन शो. आलं, काम केलं, लोक बोलायचं निमित्त पाहिजे होते येशूला. टाटा बाय बाय, हमारा काम हो गया, चल पडे. गेले, बोटीत बसले, निघून गेले. जाता जाता ह्यो माणूस पाठीमाग गेला. ज्याला बरं झालं त्याला जाणीव आहे ना, तो काय म्हटला, मला तुझ्या बरोबर यायचंय. येशूने म्हटलं नाही, तुझ्या स्वकीयांकडे जा, तुझ्या घरी तू परत जा. ज्या देवाने तुझ्या जीवनामध्ये मोठे काम केले त्या लोकांना सांग. कुणाला सांगायला सांगितले? आपल्या घरच्या लोकांना. 2000 पुतळे माणसाच्या अंगात. किती वर्ष लागले असेल वो माणूस त्याचं भटकत फिरत असणार? किती वर्ष कब्रस्तानात राहिले असणार? किती वर्ष बिना कपड्याचा, बिना जीवनाचा, बिना कुटुंबाचा जगत असेल? येशूने आता जो माणूस की लिहून ठेवलं काय, मी फॅमिली मेंबर आहे, माझा फॅमिली आहे, माझा हाय काय आहे, येशूला सर्व माहित आहे. येशूने काय म्हटलं, जा तुझ्या लोकांकडे तू परी जा, तुझ्या स्वकीयांकडे जा, तुझ्या घरी जा. ज्या देवाने तुझ्या जीवनामध्ये मोठे काम केले ते तू सांग. जे देवाला ओळखतात ते बलवान होतात, तोर कृत्य करतात. तेच देवाचं नाव घेणं सगळे घेऊ शकत नाही. त्या माणसाने काय केले, लगेच सुरू, घरापर्यंत जाऊपर्यंत कसं काय, वाटे जाता जाते ना आपलं काम सुरू केलं. हालेलुया. काय केलं? जाता जाता वाटेत ना सगळ्यांना सांगायला लागला, येशूने मला बरे केले, येशूने मला बरे केले, येशूने मला बरे केले. तो बुद्धग्रस्त माणूस तुम्ही आणि मी होतो. हालेलुया. समजाले? ते बुद्धग्रस्त माणूस तुम्ही आणि मी होतो. आम्हाला वाचवण्यासाठी, मला वाचवण्यासाठी ते येशू सगळ्यांना सोडून माझ्या जवळ आले, सगळ्यांना टाकून माझ्या जवळ आले. मला एकटीला वाचवण्यासाठी, तुम्हाला वाचवण्यासाठी, तुम्हाला वाचवण्यासाठी, तुम्हाला वाचवण्यासाठी. आज तुमची डिसिजन काय आहे? एका 4-5 सारखं आहे का? सगळे आपल्याकडे देवाच्या नावाने काय काय डांबडोळ मिळवतात, कोणी पैसेवर याच्यावर त्याच्यावर गमंड करतात. आज तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला वाचवण्यासाठी, मला वाचवण्यासाठी ते येशू एकासाठी आले. लई लोकांसाठी नाही, माझ्यासाठी आले. सगळ्यांना टाकून आले, सगळ्यांना सोडून आले, मला वाचवण्यासाठी, मला वाचवण्यासाठी, मला वाचवण्यासाठी. हालेलुया. तो माणूस काय म्हणला, थांबला नाही. माझ्या सखियांकडे जा म्हणलं, मी सखियांकडेच जातो नाही. जाता जाता वाटेत ना सांगत सांगत सांगत, तुम्ही आणि मी कोण आहे, एवढं त्या बाबाने आमच्यासाठी केले, एवढं ते बाबाने आमच्यासाठी केले, सगळं काही आमच्यासाठी केले, सगळं काही आमच्यासाठी दिले. पण आज आम्ही कशा कुठल्या गोष्टीवर आज आम्ही घमंड करतो.
कुठल्याही गोष्टीवर आमचा ओढ आहे. बायबलमध्ये एक वचन, व्हेरी इम्पॉर्टंट वचन, मला ऍक्च्युली ते बोलायचं नव्हतं, बट आय स्पीक. बघूया, देवाने एवढं चांगलं असं केलेलं असता आज माणूस कुठं कमी पडत आहे, कुठं कमी पडत आहे. आपण वाचू इर्मिया 5वा अध्याय, इर्मिया 5वा अध्याय 20 पासून थोडं वचन वाचूया. इर्मिया 5:20 पासून, जर्मया 5:20 पासून वाच. इर्मया 5:20 पासून पुढे. हा, याकोब घराण्यामध्ये हे पुकारा हा. आणि यहुदामध्ये जाहीर करून म्हणा की मूर्ख बुद्धिहीन लोक हो, हे आता ऐका. हालेलुया. कुणाला हे करा कोण? देवाची लोक. हालेलुया. देवाची लोक, देवाला जाणणारे लोक. देवबाबा म्हणतात ह्या घराला पुकारून सांग, मूर्खांना बुद्धिहीन लोकांना हे ऐका, ऐका आता. पुढे, तुम्हाला डोळे असून दिसत नाही, हा, तुम्हाला कान असून ऐकू येत नाही. परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे भय धरणार नाही काय? हालेलुया. हालेलुया. काय म्हणतात? तुम्हाला डोळे कान आहे, बाकी जगाच्या गोष्टी तुम्हाला दिसतात, जगाच्या गोष्टी तुमच्या कानी जातात, पण माझ्या गोष्टी जात नाही आणि दिसत नाही. आज कितीतरी लोक अशी आहेत जे करायला सांगून दुर्वर्तन करतात. देवाच्या गोष्टीबद्दल भीती नाही, हे लोक अशी आहेत. त्यांना काही म्हणतात, डोळे दिसताना ऍडजस्टमेंट करायला 2 डोळं, पण त्या डोळ्याला दिसत नाही, देवाच्या गोष्टी दिसत नाही. जर देव आम्हाला दिसत नाही, देवाच्या गोष्टी आम्हाला समजत नाही, कसं आम्ही देवासाठी जगणार, कसं आम्ही देवासाठी राहणार, कसं देवामध्ये आम्ही बलवान होणार, कसं आम्ही तोल कृत्य करणार, कसं आम्ही त्याच्या नावाचा जय जयकार करणार. पुढे, माझ्या पुढे थरथर कापणार नाही काय? मी मला माझी भीती वाटत नाही का म्हणतात. आई वडील म्हणतात ना, मुलं चुकायला लागले काय म्हणतात, तुला माझी भीती वाटत नाही म्हणतात की नाही. मुलांना लय आगाऊपणा करायला लागले मुलांना, आई वडील म्हणतात की नाही. हो, बाबा विचारायला तुम्हाला माझी भीती वाटत नाही, तुम्हाला तरकाप येत नाही का मला बघितले की. मी काय सांगितलं, बाप असं इझिली लोक करायला मगाशी सांगितलं. जे मोठे लोक, प्रभूमधील लोक म्हणून मुलांनी कुणी पण आपली एक स्वतःला सावरण्यासाठी आपलं मन हलकं जातात, त्या लोक जगाच्या पलीकडे या लोकांच्या जीवनामध्ये वाईट करतात. तर सांगा काय जीवन असेल, काय असेल जीवन. काय म्हणतो ते पप्पा, तुम्हाला भीती वाटत नाही, तुम्हाला तरकाप येत नाही. पुढे, मी तर समुद्राला वाळू ही सीमा नेमली आहे, हा? ही सर्व काळची मर्यादा त्याच्याने उल्लंघन नाही. बघितलं काय, समुद्राला वाळू हा सीमा दिली. आम्ही म्हणतो ना बीचवर गेलो, मला लई आवडते बीच, म्हणतात की नाही, म्हणतात की नाही बीच 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 म्हणून. का बीचला जातात लोक, छान असते, एक सेफ्टी प्लेस असतो, कारण समुद्र बाहेर येत नाही. बीच म्हटलं की तिथं पण पाणी येत नाही, असं येऊन येऊन त्याचा वेव्स येऊन तिथं जातात, पण बाहेर परत येत नाही. एक सेफ म्हणून तिथं सगळे दुकान बिकान असतात, सगळे असतात, हॉटेल्स असतात, आणि आरामात सँडल बसायला, बीचवर बसायला लोकांना आवडते. देवाचं म्हणते ते समुद्राला हात मी गाठलो, वाढवा हात मी गाठलो, बाउंड्री मी गाठलो, म्हणून ते समुद्र ते व्हॉलंटियर बाहेर येत नाही. ते समुद्र म्हटलं आहे माहिती, गाव फिरून येतो की जरा जाऊन जरा बघून येतो, काय एवढं बाउंड्रीवर इथंच ठेवलं मला. रत्नागिरी समुद्र म्हणलं तर कोल्हापूरला गाठला असता कधीच, गाठला असता की नाही. नाही, देव म्हणतो मी त्याला हात गाठला, ते माझे ऐकतात पण माझे लोक ऐकत नाही. पुढे, त्याच्या लाटा उचंबळतात तरी त्यांचे काही चालत नाही. किती उंच मिळतात तो, 10 फूट उंच जातात, 12 फूट उंच जातात. उडी मारून मारून राग येते त्याला, बाबा कॉम्प्लेट बाहेर जाऊ देत नाही, पत्ता खमून आपटतो आणि रिटर्न जाते. आम्हाला लई खुश, किती छान आपटायला बघा पाणी, ते रागाने आपटायला. हालेलुया. बीचवर काय करते, एकदम लाटा असं मोठमोठे येतात, दगडांना मारते, पटक पटक राग. आवाज बघितलं का किती त्यांचा राग ते ना, आम्हाला लय आवडते, किती छान आवाज येते राग. बाहेर जाऊ देत नाही. एवढा खुशी खुशीने येतो समुद्राच्या आतून बाहेर जाण्यासाठी, लो बाबा बाउंड्रीवर ठेवलं, बाहेर जायचं नाही, आपटते रागाने परत जाते. पुढे, त्या गर्जना करतात तरी त्यांना ती उल्लंघता येत नाही, तरी या लोकांचे हृदय हट्टी व फितूर आहे. हालेलुया. हालेलुया. कसं आहे लोकांचं
लोकांची मन आता हट्टी आणि फितुरी. हा ते फितून निघून गेले आहेत. हा जो परमेश्वर आमचा देव हा आम्हाला पाऊस देतो, योग्य समयी आगोटीच्या व वळवाच्या पावसाचा वर्षाव करतो, जो कापणीची नेमलेली सप्तके आमच्यासाठी राखून ठेवतो, त्याचे भय आम्ही धरू असे ते आपल्या मनात म्हणत नाही. बघितलं, सगळ्या गोष्टीवर कोणाचा तरी कंट्रोल आहे, कोणीतरी चालेल, सगळ्यांना माहित आहे. पण त्याच्या भीतीत राहू ह्या डोक्यात येत नाही लोकांचा. बायबल काय म्हणते, जो पाऊस देतो, सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो, त्याच्या भीती आम्ही बाळगू असं मनात येत नाही. भीती नाही आल्या कारणाने 25 वचन व्हेरी इम्पॉर्टंट वाचा. तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या ज्या लोकांचा ब्लेसिंग्स थांबलेला आहे, ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद थांबलेला आहे, त्याचा कारण तुम्ही आहे. हालेलुया. काय सांगते वचन? तुमच्या दुष्कर्म तुमचा हित राखून ठेवलेला आहे. तुमचं वाईट गोष्टी देवाचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीये. हालेलुया. बायबल म्हणते त्याला जाणा, त्याला ओळखा, तो कोण आहे जाणून घ्या. मी म्हणतो ना, मागाशी बोललेल्याप्रमाणे एक भूतग्रस्त माणसाला वाचवण्यासाठी हजारो लोक येशू बरोबर त्यांची त्यांना गरज नव्हती. त्या एक आत्मेसाठी एवढ्या लोकांना सोडून त्या बाबाने ते वळंडून आले, त्याला बरे केले, निघून गेले. तो बरे झालेला व्यक्ती तुम्ही आणि मी आहे. तर आमचं जीवन कसं पाहिजे? कसं पाहिजे आमचं जीवन? आता तुम्हाला असं वाटत नाही आम्ही पण बाबामध्ये बलवान व्हायला पाहिजे, आम्ही त्याला जाणून घ्यायला पाहिजे, तोर कृत्य केले पाहिजे? वाटत नाही? वाटते की नाही अजून? सांगा. मी का 4-5 प्रमाणे काय म्हणते, सगळे आपल्या आपल्या गोष्टींमध्ये बडाई करतात, आम्ही आमच्या देवाच्या नावाने बडाई केली पाहिजे की नाही? स्पष्टपणे देवाचं वचन म्हणते, जाणा मला, मी कोणही जाणा. म्हणून म्हणते दानेला 11:32 मध्ये, जे लोक ते ओळखतात ते बलवान होते, तोर कृत्य करतील, जे करायला संबंधाने दुर्वर्तन करतील, देवाचं नाव नावासाठी घेतील, वाईट गोष्टी करतील, त्यांचा नाश अठरा आहे. जर भूतग्रस्त व्यक्ती सकट आज आम्हाला देवाने शुद्धीवर आणली, देवाने मला वाचवलेली जाणीव मना असेल, तर मी आमच्या जीवनामध्ये एक डिसिजन घेतलं पाहिजे. मी जगणार माझ्या देवासाठी, फक्त माझ्या देवासाठी मी जगणार. मला काय असो किंवा नसो, काय मिळो किंवा ना मिळो, मी कुठल्या गोष्टीकडे फोकस करणार नाही, कुठल्या बंधनात मला राहायचं नाही आहे. माझ्या बाबाने मला वाचवले, त्याच्यासाठी त्याच्या नावानेच मला जे जे काय करत पुढे जायचं आहे. हालेलुया. मिका 4:5. मिका 4:5. सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत. तुम्ही कुणाच्या नावाने चालणार? पण आम्ही आमचा परमेश्वर देव ह्याच्या नावाने सदा सर्व काळ चालेल. हालेलुया. आम्ही आमचा देव परमेश्वर सदा सर्व काळ जिवंत आहे, त्याच्या नावाशिवाय दुसऱ्या कुठल्याच नावामध्ये तारण नाही आहे. तो समुद्राला पण वाळू घालून, हात घालून, बाउंड्री घालून ठेवला. जो एक आत्म्याला वाचवण्यासाठी कुणाचाही चिंता न करता, स्वतःचा हित न बघता त्याला वाचवलं. एवढं समुद्र पाणी वळंडून पाठीमागे घेऊन येते, त्याला वाचवला. त्या येशूची आम्ही जे जे करतो. हालेलुया. येशूची आम्ही बढाई मारतो. सोन्यासाठी, चांदीसाठी, पैसा, बुद्धी, ज्ञान ह्याच्यासाठी आम्ही बढाई मारत नाही. जे देव आहे, जो जिवंत आहे, जो दया करणारा, कृपा करणारा, जो मला वाचवलेला देव आहे, त्याच्याबद्दल मी अभिमान करतो. हालेलुया. हालेलुया. कुणासाठी तुम्ही अभिमान बाळगणार? कुणासाठी तुम्ही जीवन जगणार? तुमचा डिसिजन काय आहे? बाबा बघत आहे, बाबा बघत आहे. बरं सांगतो लेकरांनो, काय काय गोष्टी निर्णय घेणे अवघड आहे. एक पाऊल तुम्ही उचला, एक पाऊल तुम्ही उचला, बाकी ते बाबा बघून घेतो. जसं की मागाशी म्हटलं, काय जुनं गोष्टी जीवनामध्ये ठेवून ते ठेवून तुम्ही जगत असाल, तुम्ही आयुष्यात कधीही आनंदाचं जीवन जगू शकता. कधीच नाही. जुनं काय गोष्टी मनात ठेवून ते पापामध्ये, ते दडपणाखाली राहून तुम्ही कधी सुखी राहू शकणार नाही. मग देव बापाकडे स्वतःला समर्पण करा. देवाला म्हणा, डॅडी कोणी कसं पण जाऊ दे, मी तुझ्याच नावाने जगणार, तुझंच मी जे जे काय करणार. थँक्यू डॅडी. वर्षिप यू, लव यू फादर. रिखांदाना बाबा शाखारा वर्षिप जागेवर तुम्ही बरोबर आहे. थँक्यू डॅडी. हो प्रियानो, देव पण असं मला स्पष्टपणे तुमच्याशी बोललेला.
सगळे काय काय गोष्टीवर बडे मारतात, घमंड करतात, प्रभाव दाखवतात. कुठल्या तरी गोष्टीवर ते लोक जगतात, पण तुम्ही कुणासाठी जगता? तुमचा अभिमानाचा ठिकाण कुठला? तुमचा विसावाचा स्थान कुठला? कुठला देवावर तुम्ही भरोसा ठेवता? त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दानिएल 11:32 मध्ये म्हटल्याप्रमाणे जे तिला जाणतात ते बलवान होतात, ते बलवान होतात, ते बलवान होतात. त्याला जाणण्यासाठी त्याच्यावर बसली पाहिजे, त्याच्याशी बोलली पाहिजे. एकमेकांशी आपलं संभाषण जेव्हा होतं आम्ही तेव्हा ओळखून घेतो, त्याला आम्ही जाणून घेतो. त्यानंतर आम्हाला समजते की ज्याच्याशी मी वेळ घालवावा लागला तो किती बलवान आहे. त्याच्यासारखं आम्ही बलवान होतो, आम्ही बलवान होतो. त्यानंतर आम्हाला समजणार पण नाही पियानो. आम्ही आमच्या हातात देवाचा गौरव थोडं कृत्य देव करून घेणार, तो स्वतः करून घेणार. थँक्यू डॅडी, लव यू गॉड. रिबाबा शेखेरी अंदला बाबा खारा राबशी भूतग्रस्त देवाला धन्यवाद द्या. बाबांना तुमच्याशी बोलेला आहे. ते भूतग्रस्त व्यक्ती आम्ही होतो, आम्ही होतो या जगामध्ये अडकलेले, नाशामध्ये पडलेले, जगाने टाकलेले, सैतानाने नाश करत असलेला आम्ही होतो. पण त्या डॅडीने आमच्यासाठी एकटेसाठी आले, आम्हाला वाचवले, आम्हाला सोडवले. त्याचा अभिमान आम्ही बाळगू नये का? त्याचा अभिमान आम्ही बाळगू नये का? थँक्यू डॅडी, धन्यवाद येशू. प्रेज यू मेरा. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. तुमच्यासारखं चांगलं करणारा दुसरा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. तुम्ही सर्व काही चांगलं केलेलं आणि करणारा बाप आहे. धन्यवाद तुमच्या प्रीती कृपा द्यायसाठी. कोणी तुमच्यासारखं नाही डॅडी. म्हणून आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमचा देव आहे. आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमचा डॅडी आहे. आम्हाला अभिमान आहे तुमच्याच नावामध्ये तारण आहे, तुमच्याच नावामध्ये जीवन आहे आणि ते नाव तुम्ही आम्हाला दिलेलं आहे बाबा. थँक्यू डॅडी. बाबा रिलीजनला वाचवण्यासाठी, एक व्यक्तीला वाचवण्यासाठी बाबा तुम्ही कोणाकडून काही अपेक्षा केला नाही डॅडी. कुणी काय द्यावे, कुणी काय सांगावे, काय बोलावे नाही बाबा. आज पण तुम्ही असं दुःखित लोकांकडे तुझं लक्ष आहे, जे जगाने टाकलेलं आहे, जे जगाने सोडलेलं आहे, जे जगाने कुठले कामाचे फेकून दिलेलं आहे, यांच्याकडे तुझं लक्ष आहे डॅडी. फॉर द सेम गॉड, तेच तुम्ही डॅडी आहे. आज पण या ठिकाणी तुम्ही आलेला आहात डॅडी. आज पण तुम्ही या ठिकाणी आलेला आहात डॅडी. ते लेकरे आज कचलेले आहेत, जे तुटलेले आहेत. मला कोण वाचवणार, मला यातून कोण सोडणार, मला लेकरांना बघण्यासाठी तू आलास.
या ठिकाणी. Touch them. Touch them. Touch them. अरे बाप्पा, सैतान तुम्हाला ओळखत होता काय? तुम्हाला म्हटला, येशू परात्पर देवाचा पुत्रा, तू मध्ये का पडतोस? देवाचा शपथ खाता तू मध्ये पडू नकोस. मी प्रार्थना करत आहे डॅडी, ते सैतानाला सर्व माहित होता की तुम्ही देवाचा पुत्र आहे, स्वर्गामध्ये पिता आहे आणि तुम्ही प्रार्थनेला उत्तर देणार आहे. म्हणून तिने तुमच्याकडे प्रार्थना केली, विनंती केली, बाबा आज या जगातला प्रत्येक मनुष्याला सत्य समजू दे, तुम्हीच देवाचा पुत्र आहे, दुसरा कुणी नाही, कुणी नाही डॅडी. आणि फक्त तुमच्या नावामध्ये तारण आहे. स्वर्गाला जाण्यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे प्रभू येशू. तुम्ही म्हटला, बाबा मार्ग सत्य जीवन मीच आहे, मीच आहे, मीच आहे. माझ्याशिवाय कुणीही स्वर्गाला जाऊ शकणार नाही. जे सैतानाला बुद्धी होता त्याने कन्व्हेन्स केला, आज प्रत्येक मनुष्याला तुम्ही स्पर्श करा. टच एव्हरीवन, टच. प्रत्येकांच्यावर तुम्ही दया करा. ते दयेने तुम्ही आम्हाला वाचवला, ते कृपेने तुम्ही आम्हाला जवळ केला, त्या प्रीतीने आम्हाला मिठीत घेतला. तेच कृपा, दया, प्रीती प्रत्येक मानव जातीवर उतरू दे डॅडी, उतरू दे बाबा. प्रत्येक आत्म्याची धारण करा, धारण कर. तुम्ही येणार आहे बाबा लवकर, तुम्ही येणार आहे डॅडी लवकर सर्वांना घेऊन जाण्यासाठी. बनवा प्रत्येकाला तयार, बनवा प्रत्येकाला बाबा, बनवा प्रत्येकाला तुमच्या गौरवासाठी, तुमच्याच गौरवासाठी. धन्यवाद, धन्यवाद. विका 4:5 प्रमाणे बाबा, कोणी कशावरही कमेंट करू दे, आम्ही मात्र, मी मात्र आजपासून सदा सर्व काळ येशू तुझंच नावाचा मी अभिमान करतो, तुझंच नावाचा मी घमंड करतो, तुझंच नावाचा मी जय जयकार करतो बाबा. थँक्यू डॅडी, होली स्पिरिट तुमची उपस्थिती या ठिकाणी आहे म्हणून धन्यवाद. ज्या लेकरे बाबा आज कचलेले होते, सुरुवातीला तुम्ही 2 बहिणींना दाखवलं जे तुटलेलं आहे, तुटलेलं आहे, जे जुनं गोष्ट त्याच्या मनामध्ये आहे, त्याला ते त्रासात चाललेलं, त्याला तुम्ही स्पर्श केला, त्यांना तुम्ही बरं केला, याबद्दल धन्यवाद. मनापासून प्रत्येकाला आशीर्वादित करू प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू डॅडी.